धोंडीबा धावतच आला आणि परड्यात पडलेल्या गीताचं नग्न शरीर बघून जागच्या जागीच खिळून उभा राहिला. पोलीस पंचनामा करीत होते. सावकार व त्याच्या पोराने गीताला नासवलं होतं. गावभर तिची धिंड काढून अतोनात अत्याचार केले होते. नंतर गळा दाबून खून केला होता. काही क्षण गेले. गाव गोळा झालं होतं. वस्तीमधली म्हातारी माणसं धोंडीबाला सावरण्यासाठी पुढे झाली. तसा धोंडीबा जोरजोरात हसू लागला. डोकं बडवू लागला. आपल्या पोरीच्या मृतदेहावर हसणारा बाप बघून गावकरी गोंधळात पडले. धोंडीबाच्या डोक्यावर परिणाम झाल्याची चर्चा करू लागली. एका पोलीस शिपायाने धोंडीबाला बाजूला नेलं. तिथेच एका दगडावर बसवलं. पाणी प्यायला तांब्या दिला आणि तो तांब्या उडत धोंडीबा हसतच होता. लखू म्हातारा जवळ आला. धोंडीबा, शांत हो बाबा, डोंगर कोसळलंय. अगा, असं खुळ्यासारखं काय करतोयस? गरीबाला वाली नाही हेच खरं आहे बाबा. शांत हो, आपलंच नशीब फुटकं म्हणायचं. खालच्या जातीत जन्माला आलो. सांत्वन करीत लखू म्हातारा बोलला, पण त्याच्याकडे लक्ष न देता धोंडीबा हसत होता. आणखीन काही वस्तीतले लोक धोंडीबाभोवती गोळा झाले. ते त्याला समजावून लागले. तसं हसत्याला धोंडीबा शांत झाला आणि डोळ्यात पाण्याचा एक थेंबही न आणता बोलू लागला. अरे माझी पोर हरामखोरांनी, पण त्यांना माहिती नाही केवढं मोठं पाप केलंय. या जगात न्याय नसलं, पण त्या सावकारानं अन्याय करून स्वतःलाच शिक्षा करून घेतली आणि धोंडीबा पुन्हा हसू लागला. अगदी वेड्याचा झटका आल्यासारखं. इतक्यात एक जण वस्तीत धापा टाकत शिरला. घाबरला होता तो. काय तर वेगळं घडलंय हे त्याला घाबरागुरबा चेहरा सांगत होता. तो पोलिसांसमोर गेला. साहेब साहेब, सावकाराच्या बायकोनं गळफास लावून घेतलंय वाड्यावर. त्याच्या शब्दांनी सगळ्यांची चुळबुळ बंद झाली. तो काय बोलतोय हेच समजत नव्हतं. इन्स्पेक्टरांनी त्याला बाजूला घेतलं. जरा दम खा, काय झालं ते व्यवस्थित सांग. इन्स्पेक्टरांनी असं बोलताच तो थोडा वेळ थांबला. त्याने परत एकदा सविस्तर सांगितलं. गावकऱ्यांना धक्काच बसला. गीताचा खून सावकाराने केला होता. सावकार वासनात होता. त्याचं पोरगं बबन्या पण बापाच्या वळणावर गेलं होतं. ललिता सावकारीण सोज्वळ होती. बाई भल्या मनाची होती. पण तिने गळफास लावून आत्महत्या केली हे कोणाला पटत नव्हतं. बाप लेकांच्या कुकर्माला कंटाळून सावकारीणीने जीवनच संपवलं असावं अशी चर्चा सुरू झाली. गाडीत बसत इन्स्पेक्टर ड्रायव्हरला सावकाराच्या वाड्याकडे जाण्याची सूचना केली. गाडी सावकाराच्या वाड्याकडे गेली. वस्तीवर काही पोलीस अजूनही लिखापाखी करतच होते आणि धोंडीबा परत हसू लागला. ललिता सावकारीणीच्या बातमीने थोडा वेळ बदललेलं वातावरण धोंडीबाच्या हसण्याने पूर्ववत झालं. धोंडीबा परत हसायचं थांबला. सुटली बिचारी लेकीच्या काळजीला माय गेली. गाव आठवडाभर सुन्न होतं. अगदी संचार लागल्यासारखं. घराघरात चर्चा होती. गावात दबक्या आवाजात ललिता सावकारीण व धोंडीबाबद्दल बोललं जात होतं. गीताच्या मृत्यूचा धक्का बसला होता त्याच्या कैकपटीत अधिक धक्का धोंडीबाच्या वाक्याचा बसला होता. लेकीच्या काळजाला माय गेली. धोंडीबा हे बोलून गेला, पण गावाला जणू सापच चावला. वाक्य विषारी होतं. ललिता सावकारीणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे होतं. संशयाच्या काळजानं गाव सावकारीण व धोंडीबाच्यात झिंगाट जुळल्याची वार्ता करीत होतं. वस्तीवर नवीन संकट येतंय की काय अशी शंका सर्व दलित झोपडीत होतं. सुंदर सावकार नावाचाच सुंदर होता, पण त्याची दहशत क्रूरता व कुरूपता भरून होती. सावकार वासनांध होता. त्याने गावात बाईमाणसाचं जीवन नकोसं करून टाकलं होतं. त्याचं वयात आलेलं पोरगं बबनराव आता सावकार म्हणून रुबाब मारीत बापाची झेरॉक्स कॉपी वाडवडिलांनी मिळवलेल्या जमीनजुमला मिळकतीवर सावकार ऐशोआराम करत होता. अडल्यानडल्यांना भरमसाठ व्याजात अडकवून दिवसेंदिवस गब्बर होत होता. सावकाराच्या कर्जात अडकलेला गावकरी तोंड मिटून होते. गावची मालकीण आपलीच असाच सुंदर सावकाराचा तोरा होता. सावकाराच्या विरोधात जाणाऱ्याच्या घरावर गाढवाचं नांगर फिरवलं जात होतं आणि आता गावागावात फिरून चमडं ओढणाऱ्या धोंडीबानं गीता व सावकारीणीला मायलेक म्हणून नागाच्या शेपटीवर पाय ठेवला होता. सावकाराच्या कानावर ही गोष्ट जाईल त्यावेळी उलट्या काळजाचा सावकार गावाला डसल्याबिगर राहणार नाही हे गावाला ज्ञात होतं. सावकाराचं विषारी दात सगळ्यांना दिसत होते. धोंडीबापेक्षा या गावाबाहेरच्या वस्तीला स्वतःच्या जीवाची काळजी लागली होती. जरा झालं की आयाबायांचंच नव्हं तर धडधाकट पुरुषाचं पण काळीज धडधडायचं. या सगळ्यात धोंडीबा निर्धास्त होता. हसत होता. पोटची पोर गेली तर एक टिचभर पाणी त्याच्या डोळ्यातून निघालं नव्हतं. जणू काळीज दगड झालं होतं. आता कुणीही त्याची फारशी चौकशी करत नव्हता. जवळीक दाखवून सावकाराचा रोष ओढावून घ्यायची कोणाची हिंमत नव्हती. गाव दहशतीखाली होतं. सावकारीणीच्या 13व्याचा कार्यक्रम वाड्यात सुरू होता. आपल्या खोलीत सुंदर सावकार ग्लासावर ग्लास दारू संपवत एरझाऱ्या घालत होता. रागानं आतापर्यंत 3-4 ग्लास भिंतीला आपटून फोडले होते. नोकर दुसरा ग्लास भरून टेबलावर ठेवून बाहेर पळत होता.
आज सावकार रागाने लाल झाला होता. आपली मुठ दगडी भिंतीवर अशी काही आपटत होता जणू एका बुक्कीत भिंतच पाडणार. भटजी सर्व विधी आटपून वाड्याबाहेर गेला. बबनला आई जाण्याचं दुःख नव्हतं, पण बापाचं चिडणं कळत नव्हतं. तो तीर्थप्रसाद घेऊन सावकाराला देण्यास खोलीत आला. विधी झालाय, तीर्थप्रसाद घ्या, तो बोलला तसा सावकार आणखीन खवळला. तुला अक्कल बिक्कल आहे की नाही? गावात काय चर्चा सुरू आहे आणि तू प्रसाद वाटायलायस की तू पण त्या धोंडीबाचाच अंश आहेस? जोरात बोलला तसं बबन्या किंचाळलाच. बाप आहेस म्हणून हे बोलल्यावर पण जिंता आहेस, नाहीतर मुंडकंच कवाच उडवलं असतं. रक्त उसळल्यागत बबन्या बोलला. मग भलं अजून त्यो धोंड्या कसं जिंदा आहे र? त्याच्या टाळक्यात दगडूक का नाही टाकलास? अरे सावकाराच्या घराण्याची बेअब्रू केली आणि तू शांतच? सुंदर सावकार बोलला. तसं बबन्या म्हणाला, तालुक्यातल्या इन्स्पेक्टरचा फोन आलता. त्या गीतेच्या मर्डरने पोलिसांवर दबाव आलाय. मोठ्या अधिकाऱ्यांनी चौकशीला येत. तोवर गावात काय उचापती करू नका असं बजावलंय. आता त्या धोंड्या म्हाताऱ्याला मारल्यावर गाव घोमगाला झाला तर निस्तरणार कोण? त्यामुळे थोडं सबुरीने घेऊ. सावकारानं परत ग्लास फोडला. आजवर अनेकांची अब्रू लुटून हसणारा सावकार स्वतःच्या अब्रूवरच्या डागाला घाबरत होता. सुंदर सावकार म्हणजे गावाला लागलेला शाप होता. वयात आल्यापासून गावातल्या बायांवर डोळा. एकुलता एक वारस म्हणून सावकार घराण्यात लाड त्यात बिघडला आणि वाईट संगतीने दारूच्या नादी लागला. पैसा अमाप, त्यामुळे त्याच्या वाईट कृत्यावर पांघरून पडणं होतं. कोणी जाब विचारला तर हाताशी असलेल्या पैलवानांना घेऊन सुंदर सावकार जाब विचारणाऱ्याला बडवून काढत उत्तर द्यायचा. त्याच्या उत्तरानं भल्याभल्यांना शांत केलं. रानातलं पीक आणि मजुरीसाठी आलेल्या बायका सावकाराच्याच असतात असं गुरमीत तो बोलायचा. सावकाराची दहशत इतकी माजली की गावात पोरी द्यायला कोणी तयार होईना आणि चुकून माकून कोणाची सोयरीक जुळली तर हा लांडगा झडप टाकायला टपलेलाच. थोरल्या सावकारीन सगळं उपाय करून बघितलं पोरगं सुधारल म्हणून, पण बाईचा व बाटलीचा नादाला लागलेला सुंदर सावकार सुधारण्याच्या पलीकडे गेला होता. शेवटी कोणीतरी सुचवलं लगीन केल्यावर रांकला येईल म्हणून. झालं. सावकारीने लगेच बाहेरगावचं पाहुणं बघितलं. तालेवर घराण्यात पोरगी जाणार म्हणून ती मंडळी खुश झाली आणि देखणी ललिता सावकाराची सून म्हणून घरात आली. अगदी नक्षत्रासारखी ललिता सुंदर सावकाराच्या राक्षसी जाळ्यात अडकली, ते कायमचीच. थोरलं सावकार गेलं, सावकारीण पण मागोमाग गेली. कुकर्म बघून डोळे मिटले दोघांनी. कदाचित हा राक्षस आपणच तयार केला याची खंत असावी त्यांच्यात. सुंदर सावकार आता बेलगाम झाला. रानात सोडलेल्या वळूसारखा. ललिता सावकारीने बऱ्याच वेळा समजावलं, पण ऐकणार तो सावकार कसला? अन्याय अत्याचार करण्यात आसुरी आनंद त्याला मिळू लागला. गाव व्याजात असल्याने सावकाराला दबकून राहू लागलं. मग जोर वाढला सावकाराचा. बाईला भोगण्यात आणि गावाला छळण्यात त्याचा दिवस जाऊ लागला. इकडे वाड्यात सावकारणीचं पोट वाढू लागलं. सुंदर सावकाराला तिचा पोटात आपला वारस दिसू लागला. नवा सावकार येणार याची स्वप्न पडू लागली. आपल्या मर्दानगीचं प्रतीक म्हणून आता तो त्या पोराला घेऊन गावात हत्तीवरून साखर वाटणार होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. ललिता सावकारीण बाळंत झाली. गोंडस मुलीला आणि सावकाराचं गणित चुकलं. तो संतापला. 2 दिवस दारू पिऊन धिंगाणा घातला होता आणि शेवटी तो कुकर्मी सावकार वाड्यात शिरला. बाळंतपणीच्या खोलीत आला आणि पाळण्यात झोपलेल्या त्या इवल्या जीवाला उचललं आणि धाडनिशी जमिनीवर आपटलं. ललिताच्या किंकाळीने सारा वाडा हादरला. ए सावकारीणी, माझा वारस पोरगा पाहिजे. पोरगा? तू पोरईला जन्माला घातलीस की? असं आपटून मारीन तुला पण. सावकार नशेत बरळत बाहेर गेला. त्या दिवसापासून दहशत आणखीनच वाढली. गावात राक्षस म्हणून सुंदर सावकाराला ओळखलं जाऊ लागलं. ललिता सावकारीण दुसऱ्या खेपेला पोटोशी राहिले. आता रिस्क नको म्हणून सावकाराने तालुक्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये जाऊन पोरगा की पोरगी तपासून घेतलं आणि परत पोरगी आहे हे कळताच पैसे चारून डॉक्टरला पोट पाडायला लावलं. ललिता बिथरली. एक बाई असली तरी आई आहे याची जाणीव तिला होती. आत्महत्या करायचं धाडस होत नव्हतं म्हणून कशीबशी जगत होती. धोंडीबा व त्याची बायको सुनंदा वाड्यावर काम करायचे. सुनंदा विश्वासू होती. ललिता सावकारीण तिच्याशी मनातलं बोलायची. दुःखात ती एकटीचे तिला आधार होता. तिला तिसऱ्या वेळी सावकारणीला उलट्या सुरू झाल्या. आपलं बाळ कसंही करून जगवायचं हे तिने ठरवलं होतं. सावकाराने पोट तपासायला नेण्याचा दिवस ठरवला. डॉक्टरांशी बोलून घेतलं, पण त्या दिवशी तालुक्यात मंत्री येणार होते. हा कार्यक्रम टाळणं अशक्य होतं. रुबाब कमी झाला असता आणि साखर कारखाना उभारण्यासाठी ही भेट आवश्यक होती. सावकार पेचात पडला. तोच समोर त्याला धोंडीबा विश्वासातला गडी म्हणून सावकाराने त्याला व त्याची बायको सुनंदाला सावकारीणी बरोबर दवाखान्यात जाण्याचा हुकूम दिला. सावकारच्या हुकुमाने दोघे ललिता सावकारणीला घेऊन तालुक्याच्या दवाखान्यात आले. सावकारीण
हात जोडले होते. मुलगा होऊ दे, अन्यथा मला मरण येऊ दे. तालुक्यातील डॉक्टरांनी सावकाराला फोन करून सांगितलं, यावेळी मुलगा आहे. सुंदर सावकाराने गावभर औंठ उडवून आनंद साजरा केला. सावकाराच्या घरात दिवाळी होती. ललिता सावकारीणी समाधानी होती. तिने सुनंदाला आता आपल्या वाड्यातील एक खोली राहायला दिली. धोंडीभाऊ पण तिथेच राहत होता. सावकार आता खुश होता. सावकारणीची काळजी घेत होता. बाळंतपणात काही त्रास होऊ नये म्हणून 9 महिने पूर्ण होताच सावकारीणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. डॉक्टरांचा सल्लाही तोच होता. देखभाल महत्त्वाची होती म्हणून धोंडीभाऊ सुनंदा दवाखान्यातच राहिले आणि तो दिवस उजडला. सावकाराला वारस मिळाला. बबन जन्माला आला. सावकारानं गावात खरोखरच हत्तीवरून साखर वाटली. ललितानेही सुटकेचा निश्वास टाकला. बाईच्या जन्माची कर्मकहाणी मनात लपवून ती बबनचा सांभाळ करू लागली. धोंडीभाऊ सुनंदालाही सावकारानं वाड्याच्या कामातून सुट्टी दिली. मानसन्मान केला. दोघा नवरा-बायकोने काही दिवस पाहुण्यांकडे जाणार असल्याचं सांगून धोंडीभाऊ सुनंदा गावात परत आले ते तब्बल 5 वर्षांनी आपल्या पोरीसह. पाहुण्यांच्या गावाकडे सरकारी रोजंदारी मिळाली म्हणून तिकडचं राहिल्याने त्यांनी सांगितलं. सावकाराला काय देणं घेणं नव्हतं, कारण धोंडीबाची काय उधारी नव्हती आणि दुसरं कातडं विकून पोट भरणाऱ्या धोंडीबाकडं जमिनीच्या नावानं एक ढेकूळ पण नावावर नव्हता. तो सावकाराच्या दृष्टीने निरुपयोगी होता. त्याने कोंडा कानाडोळा केला. बबन आता बापाच्या पावलावर पाऊल टाकत टारगट बनला होता. पोरी खेळवणं चालू झालं होतं. कुठे अडलं तर बापाची शिकवण होतीच सोबतीला. सापाचं पिल्लू ते शेवटी विष सोबत घेऊनच जन्माला आलं होतं. गावची पिळवणूक थोरल्या सावकाराने सुंदर सावकाराला बिघडवलं. सुंदर सावकारानं बबनला बिघडवलं. गावच्या नशिबी सावकारी पाश कायम होता. सावकाराचा जुलूम गावात सुरूच होता. राजकीय वरदहस्त ठेवून सावकार गावचा मालक बनला होता आणि बबन मालकाचा पोरगा म्हणून मिरवत होता. सावकारीने पोराला अनेक वेळा समजावून सांगितलं, पण पालत्या घडावर पाणी. इकडे सुनंदा व धोंडीबा आपल्या लेकीला अर्थात गीताला वाढवत होते. गीता या गरिबाच्या झोपडीत नक्षत्र घेऊन जन्माला आली होती. वय वाढलं तसं चंद्रकलेसारखी ती उधळत होती. वाड्यात आल्यावर सावकारीण तिचं कौतुक लाड करायची. सावकाराला वाटायचं पोटातून पडलेल्या पोरीचं पाप आठवून ती सुनंदाच्या पोरीला माया करीत असेल. पण एक दिवस अचानक साप चावल्याने सुनंदाची जीवनयात्रा संपली. गीता आईच्या जाण्याने दुःखी झाली. सुनंदासारखी भक्कम जीवन सोबत गेल्याने धोंडीबा खचला. पण सावकारणीने गीताला काय कमी पडू दिलं नाही. सावकारणीची झिरपती ममता बघून गावकऱ्यांना त्यात माऊली दिसायची. आईविना वाढणाऱ्या पोरीचं आबाळ होऊ नये म्हणून सावकारणीच्या काळजात माया जागल्याची चर्चा व्हायची. गीता पण आता सावकारणीला आईच म्हणायची. आपली आई परक्या गीतावर करत असलेले प्रेम बघून बबनचा जळफळाट व्हायचा. फुकटची माया उतू घालत आहे असं बबनला वाटायचं. पण गीताचं उमलतं यौवन बघून तो चेकाळायचा. हे पाखरू अडवळणात कधीतरी पकडायचं असं मनाशी ठरवून राहायचा. पण आईचा दरारा त्याला धाडस करू. त्या दिवशी गीता कॉलेजला जात होती. अचानक वाटेत बबन आडवा आला. गीताशी लगट करू लागला. हात लावण्याचा प्रयत्न करू लागला. गीता आरडाओरडा करताच वाटेत असलेल्या धोंडीबाने ते ऐकलं. धावत पळत आला. पाहतो तर गीताशी बबन झटपट करत होता. हरामखोर, सोड माझ्या पोरीला. किंचाळत धोंडीबाने बबनला बाजूला केलं. बडता बडवलं. बबन जवळपास रक्तबंबाळ झाला आणि पळून गेला. धोंडीबा गीताला घेऊन वाड्यावर आला. ताई ताई म्हणत सावकारीणीला हाक मारू लागला. ललिता सावकारीण बाहेर आली. पाहते तर काय, गीताचे कपडे फाटले होते. अंगभर माती लागली होती. ती पळत गीताकडे गेली. तिला मिठी मारली. धोंडीबा, काय झालं रे पोरीला? असे बोलून डोळ्यात पाणी भरले. गीता पण रडत होती. सावकारही तिथे आला. धोंडीबाच्या पोरीला बायकोनं मिठी मारलेलं पाहून आश्चर्य वाटले. परक्या पोरीसाठी एवढं प्रेम? धोंडीबा म्हणाला. सावकार, न्याय करा. एवढी वर्षे इमानदारीने तुमची सेवा केली. कधी वंगाळ वागलो नाही. पण आज आमच्या घरावर विस्तव का ठेवत आहात? धोंडीबा रडू लागला. काय झालं ते तरी सांग. सावकार मगरुरीत बोलला. गीता भीतीने सावकारीणीला चिकटली होती. इतक्यात बबन धापा टाकत वाड्यात शिरला. बबनचा रक्तबंबाळ चेहरा बघून सावकार कळवळला. कुणाची माय व्याली रे सावकाराच्या पोरावर हात टाकायला? संतापलेला सावकार बघून सगळे गार झाले. बबनने धोंडीबाकडे बोट दाखवलं. सावकाराचे भिंतीवरचा हंटर काढला आणि धोंडीबाला बदडू लागला. सावकार सावकार ऐका तरी म्हणत असतानाही सावकार जनावरासारखा हंटर उगारतच होता. पाठ सोलली तसे गीतामध्ये पडली. सोडा माझ्या बाबाला, त्याची काय चूक नाही. बबन्यानेच माझ्या अंगावर हात टाकला. हे वाक्य ऐकताच सावकारीणी चिडली. ती पुढे झाली. पण सावकार धोंडीबावर हंटर उगारायचा
सावकार हंटर गीताच्या पाठीवर फेकणार तोच सावकारीण पुढे झाली. तिने हवेतच तो हंटर झेलला व सावकाराच्या हातून हिसकावून घेतला आणि सावकाराला ढकलून दिलं. खबरदार, या पोरीकडे वाकडी नजर टाकाल तर. ती आता रणचंडिका बनली होती व त्याच त्वेषात बोलत होती. सावकाराला हा धक्का होता. स्वतःच्या पोराला मारणाऱ्याची बाजू सावकारीण घेत आहे याचे त्याला आश्चर्य वाटले. तो स्तब्ध झाला. बबन पुढे येऊन गीताशी झटपट करू लागला. तसं सावकारीणने हातातील हंटर चालवला. एकच रपाटा पाठीवर बसताच बबन कळवळून बाजूला गेला. सावकारीणने आणखी 2-3 हंटरचा मार देताच बबन पाया पडू लागला. आज वाड्यात वेगळंच चित्र होतं. आज वाड्यातल्या भिंतीही हालल्या. सावकारही सावकारणीचं हे नवं रूप बघून भयभीत होता. परत सांगते, जर या पोरीच्या वाट्याला जाल तर गाठ माझ्याशी आहे. किती जग नासवलात, मन भरलं नाही काय? आता ही पोरगी तर सोडा. सावकार, मला ही पोरगी सुरक्षित पाहिजे. सावकारणीने हुकूम सोडला तसा सावकार जागच्या जागी थांबून राहिला, अगदी जमिनीला जखडल्यागत. धोंडीबाने आपल्या पोरीला सावकारणीच्या पाया पाडायला लावलं. घटनेनंतर 2 दिवस त्या चंबळं ओढणाऱ्या धोंडीबाच्या पोरीची काळजी सावकारीण असेल या प्रश्नाचं माहोळ सावकाराच्या डोक्यात घुमत होतं. आजवर सावकारीण असं कधीच कोणाच्या भानगडीत मध्ये आली नव्हती, पण धोंडीबाच्या लेकीवर हिचा जीव का, या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. बाप म्हणे, बाप तुम्ही छान केलात. पोरग्याचं रक्त वाहिलं तरी बघत बसलात. त्या चंबळं विक्याच्या पोरीसाठी आईनं माझं चामडं सोललं तरी शांत. वा रे बाबा तू. टाळ्या वाजवत बबन सावकारासमोर येत बोलला. तसं सावकार विचारातून बाहेर आला. बबन फुल्ल दारू पिऊन त्याच्यासमोर उभा होता. बबनची अवस्था बघून तो चिडला, पण सावकारणीचा चेहरा आठवून शांत झाला. आता गावातही या प्रकरणाची जोरदार चर्चा होती. धोंडीबाच्या पोरीसाठी पोटच्या पोराला सावकारीणीने कसं झोडपलं याची कहाणी रंगवून रंगवून सांगितली जात. सावकाराच्या इब्रतीचा प्रश्न निर्माण झाला होता. पोराला जवळ बोलवून त्याने कानात काहीतरी पुटपुटले. पोरगं समाधानी झालं. दुसऱ्या दिवशी धोंडीबा घराबाहेर पडला. गरिबाचं जीणं होतं. घरात बसून राहिलं तर पोट उपाशी मरतं हे त्याला माहीत होतं. कामासाठी जावंच लागणार होतं. गीताला कॉलेजला पाठवून आपण कामावर जाऊया हा विचार करून तो गीताला घेऊन गावाबाहेर पडला. अनेक नजरा बाप लेकीकडे टवकारून बघत होत्या, कुजबुजत होत्या. सगळ्यांकडे दुर्लक्ष करत धोंडीबा बस गाडीत बसला. गीताला कॉलेजच्या गेटवर सोडून तो संध्याकाळी मी न्यायला येतो असं सांगून कामाला निघाला. अजूनही सावकार डूख धरून असणार ही भीती धोंडीबाला मनात होतीच, म्हणून आपल्या पंखाखाली गीताला दडून पाहत होता. दुपारचा 1:30 वाजला होता. गीताच्या वर्गात शिपाई आला. त्याने गीताला निरोप दिला आणि गीताला रडूच कोसळलं. तुमच्या वडिलांचा मोठा अपघात झाला आहे. त्याला ॲडमिट करण्यात आलं आहे. बाहेर कोणीतरी निरोप आणलाय. शिपाई बोलला तसं गीताच्या पायाखालची वाळू सरकली. ती धावत गेटवर आली. 2-3 गावातले ओळखीचेच होते. त्याच्याबरोबर त्यांनी आणलेल्या जीपमध्ये बसली. बापाची चिंता करत गाडी रस्त्यावरून आडवळणाला लागली. त्यावेळी शंकेची पाल चुकली. तिने एकाला विचारताच पाठीमागच्या इसमाने तिचे तोंड दाबले. ती सोडवणुकीसाठी धडपडू लागली, पण ताकद कमी पडली. एका मोकळ्या रानमाळावर गाडी थांबली. तिथे 10-12 पैलवानासह बबन्या व सुंदर सावकार हजर होता. माझ्या पोराचं रक्त काढतोय का तुझा बा? आता बघ तुझ्या चिंधड्या कशा उडवतो. आणि त्याने गीताला जोरात एक मुस्काट लगावली. गीता जीपमधून कोलमडून खाली पडली. बबन्या पुढे झाला. तिची ओढणी ओढू लागला. ती स्वतःला वाचवण्यासाठी धडपडू लागली, पण बाजूचे पैलवान तिला बबन्याकडे ढकलू लागले. तिचं यौवन पाहून सगळी खुळी झाली होती. ती दयेची भीक मागू लागली, पण असं गरजेबार पाखरूही गिधाडं सहज सोडणार होती काय? बबन्यानं सर्वांसमोर गीताच्या अंगावरच्या एक कपड्यांच्या चिंध्या केल्या. आता गीता त्याच्यासमोर पूर्ण उघडी होती. स्वतःच्या हाताने स्वतःची अब्रू झाकत रडत खुळत सावकाराकडे माफी मागत होती. सोडून द्या मला म्हणत होती, पण ते राक्षस किवंडे झाले होते. त्यांना फक्त समोर एक मादक शरीर दिसत होतं. बबन्याने धडक टाकली आणि गीताला कुस्करून टाकले. मनसोक्त भोगले. आपल्या अपमानाचा बदला. माझ्या आईला माझ्या विरोधात उभं करतेस, आता कर तक्रार या उघड्या अंगानं. बबन हसत बोलला. तसं सगळं हसू लागले. गीताला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मरण आत्ताच मागू लागले. बापाचा चेहरा समोर दिसत होता आणि आता तिचं शरीर उपभोगण्यास सुंदर सावकार पुढे झाला. 3-4 तास तिचं शरीर सगळ्यांनी बाटवलं. संध्याकाळ होत होती. गीता निश्चित पडून होती. तिला आता शुद्ध राहिली नव्हती. गावात जीप शिरली. पैलवानांचा ताफा सोबत होता. जीप बघताच अनेकांच्या जीवाचा थरकाप उडाला. बाया माणसं उरबळवत घरात पळाली. दारं पटापट बंद करून घेतली. जीपला पाठीमागनं गीताचा उघडा देह बांधला होता. सगळ्या गावात जीप उन्माद करीत फिरत होती. हा अमानुषपणा बघत माणसं घरात स्वतःला कोंडून घेत होती. सावकार आज खरोखर राक्षस झाला. त्याच्या वाटेला जाणाऱ्याची काय हालत करतो हे गीताचा बांधलेला रक्तबंबाळलेला देह सांगत होता. जीप गावाबाहेरच्या वस्तीत शिरली.
तिथेही धावपळ सुरू झाली. पैलवानांनी सर्वांना झोपडीबाहेर काढलं. जीपवरून गीताचा देह खाली उतरवलं. बबन्या व सावकार परत गीताच्या देहावर सर्वांच्या देखत तुटून पडले. शेवटी सावकारानं काठीतील गुप्ती काढली व गीताचं नरडं चिरून टाकणार होता, पण अजून क्रूरता दाखवण्यासाठी आपलं पायतानाचं पाय तिच्या गळ्यावर ठेवलं. गीता तडफडू लागली. आता गीताच्या देहात धडपडण्याचीही ताकद नव्हती आणि काही क्षणात गीताचा देह शांत झाला. या गोष्टीला 13 दिवस उलटले. धोंडीबा व आपल्या बायकोचे काहीतरी अनैतिक संबंध होते. आता त्याला धडा शिकवण्याचा या इराद्याने बबन व सावकार गुंडांसह वस्तीवर आले. धोंडीबा झोपडीबाहेर बसला होता. त्याने सावकाराला बघताच हसण्यास सुरुवात केली. त्याचे हसणे सावकाराला आणखीनच खवळून सोडले. सावकाराची माणसं धोंडीबावर तुटून पडली. तो अर्धमेला झाला. उचला रे याला आणि गावच्या चौकात न्या. कळू दे गावाला सावकाराच्या अब्रूवर बोलणाऱ्यांची काय अवस्था होते. फर्माण सोडताच दोघातिघांनी धोंडीबाला जीपमध्ये कोंबले. जीप चौकात आली. धोंडीबाला पाहून पुन्हा मारहाण करण्यात येऊ लागली. पण धोंडीबा हसतच होता. तो ठार वेडा झाला आहे असं सावकाराला वाटले. गावकऱ्यांनो, घरात लपलात तर घरात शिरून एकेकांचे मुंडकं धडावेगळं करीन. सावकाराबद्दल कुजबूज करता काय? बाहेर या आणि बघा त्याचे परिणाम. सावकार आपली दहशत दाखवीत ओरडला व त्याने लोकांना घराबाहेर काढण्यास गुंडांना सांगितलं. मग हळूहळू बंद दरवाजे उघडण्याचा आवाज येऊ लागला. चौकात गाव गोळा झालं. सावकार चिडला तर आपल्या घराची राखरांगोळी करेल असे प्रत्येकाला वाटू लागले. हा अमानुष प्रकार पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हता. चौकात धोंडीबाला गुरावानी बळवलं जात होतं. रक्त वाहत होतं. पण धोंडीबा या मारहाणीत पलीकडे गेला होता. त्याचं अंगसुद्धा व मन कणखर झालं होतं. त्याला काहीच वाटत नव्हतं. गावकरी स्तब्ध होते. धोंड्या, हसतोयस काय रे? अरे तू मरणार आहेस, मरणार आहेस असं जनावरागत धोंडीबाच्या हसण्यावर खवळत सावकार बोलला. बबन्याने लाथ घातली तरी धोंडीबा शांत होत नव्हता. हसत होता. धोंडीबाच्या हसण्याचं गूढ उलगडलं नव्हतं. सावकार चिडून होता. अगदी त्याचा चेहरा निखाऱ्यासारखा दिसत होता. तो धोंडीबाकडे खाऊकी गिळून नजरेने पाहत. धोंडीबा हसायचा थांबला. लंगडत लंगडत सावकाराजवळ आला. सावकाराला, लई गुरमीनं वागलास, पण तुला ठावं नाही. तू भस्मासुरासारखं स्वतःच्या डोक्यावर स्वतःचा हात ठेवलायस. तुला वाटतं तू माझं घर उद्ध्वस्त केलंस. अरे तू तुझ्या कर्मानं तुझं घर अगदी वाईटरित्या बरबाद केलंयस. आजपर्यंत तू गावाची अब्रू लुटलास, पण आता जी काही कहाणी मी तुला सांगणार आहे ती ऐकायची हिंमत ठेव. सावकारा, आज तुला तोंड दाखवायला जागा नाही. अरे सगळं जग थुंकणार आहे तुझ्यावर आणि तुझ्या पोरावर. तुम्ही दोघांनी नासवलात माझ्या पोरीला. पण ऐक, आज तुझं नासकपणं कुठवर पोचलंय ते कळलं गावाला. अगदी ईर्ष्येने धोंडीबा बोलत होता. गाव सारं ऐकत होतं. धोंडीबा काय बोलणार याकडे सगळ्यांचे कान लागले होते. सावकाराला असं आव्हान देणारा जित्ता राहत नाही हे साऱ्यांना ठावं. पण धोंडीबाच्या हसण्याचं सावकाराला आता काय सुचत नव्हतं. धोंडीबा काय गुपित राखून आहे याची घालमेल त्याच्याही मनात सुरूच होती. धोंडीबा आता जमिनीवर टेकला. सावकाराकडे एक कुत्सीर नजर टाकून थुंकला व बोलू लागला. ऐक सावकारा. सावकारीण देवगुणाची पवित्र होती. तिने आयुष्यात कधी काय वांगाळ केलं नाही, पण तुझ्यासारख्या राक्षसाची बायको झाली आणि तिचं नशीब भिकारी ठरलं. अरे ₹1,00,000 सोनं बाईला गरजचं वाटत नाही, पण डोरलं घट्ट पाहिजे, मायाळू पाहिजे. त्या माऊलीची तेवढीच अपेक्षा होती तुझ्याकडनं. पण तू राक्षस. तुला चटकं रक्ताची लागलेली. मायेचा शब्द तुझ्या उरात करपलेलाच. अरे आई होणं म्हणजे काय दिव्य असतं ते तुला कसं ठाऊक? एका बाईच्या पोटी जन्म घेतलेला तू बाईचा द्वेष केलास. अरे सावकारणीची पहिली पोरगी आपटून मारलास. त्या आईच्या काळजाचा जराही विचार केला नाहीस. दुसऱ्या वेळी पण पोट पाडलास. मग सावकारीण घाबरली तरीही तिच्यातील आई जागी झाली. तिसऱ्या वेळी तू तपासणार हे माहिती होतं, पण नियतीने वेगळाच डाव खेळला. मला व सुनंदाला धाडलास सावकारीणीबरोबर तपासायला. तालुक्याच्या दवाखान्यात सावकारणीने डॉक्टरांपुढे हात जोडले. एका आईचं काळीज मानलं. डॉक्टरांनी सावकारणीला तपासलं. अरे तुझा बबन्या जसा तिच्या पोटात होता तसं एक पोरगी पण सावकारणीच्या पोटात होती. जुळं होतं तिच्या पोटात. धोंडीबाचं हे वाक्य ऐकता ढगात गडगडाट व्हावा तसं चित्र तिथं तयार झालं. साऱ्यांचा चेहरा उत्सुकतेपोटी ताणला. सावकाराची तर सारी नशाच उतरली. धोंड्या, मरणार आहेस तर खोटं काय बी सांगू नकस. सावकाराचं दडावलं. सावकार, मी नाही खोटं बोलत. विचारा तुझ्या त्या तालुक्याच्या डॉक्टराला. अरे त्या माऊलीला ही बातमी कळाली तेव्हा किती आनंदली, पण थोड्या वेळच रे तो आनंद टिकला. मग तुझी भीती आठवली. पोरीला जीवे मारणार हे तिनं जाणलं. डॉक्टराला विनवण्या केल्या, अंगावरचं दागिनं दिलं आणि डॉक्टरांनी तुला फक्त पोटात पोरगाच आहे हे कळवलं.
मला व सुनंदाला विश्वासात घेऊन 9 महिने त्या माऊलीने काढले. ठरल्याप्रमाणे अगोदरच दवाखान्यात सावकारीण गेली. बाळंतण झालं तेव्हा पोरगीला दवाखान्यात ठेवलं गेलं आणि तुझ्या हातात आला ह्यो बबन्या. पोराच्या जन्माने तू खुश झालास. पोरीला वाचवलं म्हणून सावकारीण खुश. हा गौप्यस्फोट ऐकून परत जो तो आश्चर्यचकित झाला. आपल्याला मुलगी आहे हे कळताच आता सावकारामधला बाप जागा झाला. बबन्याच्या कुकर्तृत्वापेक्षा मायेची गरज पोटच्या गोळ्याकडून हवं होतं त्याला. सावकारीणीने अगोदर सांगितलं असतं तर वाजत गाजत पोरीला गावात आणलं असतो या विचारात सावकार धोंडीबाजवळ गेला. धोंडीबाला म्हणाला, धोंड्या कुठे आहे माझी पोर? अरे पत्ता सांग, तुला जिवंत सोडतो. मला माझी पोरगी दे. एक हवरा माणूस बापाच्या काळजातून बोलत होता. पहिल्यांदाच गावकरी हतबल सावकार बघत होते. धोंडीबा परत हसायला लागला. त्याचं हसणं बघून सावकार आता चिडला नाही, पण गळपट धरून विचारू लागला पोरीविषयी. धोंडीबा म्हणाला, सावकारा आठव, सावकारणीला बबना झाला तेव्हा आम्ही तुझ्या परवानगीने गाव. ते आमच्या कामासाठी नव्हं, तुझ्याच पोरीसाठी. अरे हरामखोरा, सावकारीणी धडपडत होती ते तुझ्या रक्तालाच वाचवायला. पण तू राक्षस, तुला कुठे कळणार नातं? अरे गीता तुझीच पोरगी होती, सावकारणीच्या पोटाला जन्माला आलेली तुझी पोर, बबन्याची जुळी बहीण. धोंडीबाच्या या शब्दांनी आपल्या डोक्यात कोणीतरी घण घालतोय, हजारो मुंग्या अंगाला डसल्या असं सावकाराला वाटू लागलं. गावकरी तर धोंडीबाचं बोलणं ऐकून गारच झाले. सगळ्यांना थंडी वाजून आली. ते एकमेकात कुजबुजून बोलू लागले. आज नियतीने सावकाराला हरवलं होतं. आता धोंडीबा रडू लागला. त्याच्या डोळ्यात आज आसवांची धार दिसली. सावकार, लई मोठं पाप केलंस. अरे सैतान पण 7 घरं सोडून चालतोय म्हण, पण तू तुझ्याच पोरीवर. धोंडीबा बोलत बबन्याकडे गेला. त्याचं गळपट धरत त्याला ओढत म्हणाला, अरे आजवर अनेक आया बहिणींचं आयुष्य उद्ध्वस्त केलास, पण स्वतःच्या पाठीला पाठ लावून आलेल्या बहिणीला पण नाचवलास. अरे नरकातही तुला जागा मिळणार नाही रे. धोंडीबा बोलत होता. सुंदर सावकार व बबन्या मान खाली घालून नियतीच्या खेळाचा विचार करीत होते. आपल्या पोरीवरचा अत्याचार करणारा बाप आज जग उघड्या डोळ्याने पाहत होतं. धोंडीबा अजूनही रडत होता. माझ्या रक्ताचे नसेल, पण काळजाचा तुकडा करून वाढवलं होतं रे गीताला, माझ्या पोरीला. सुनंदाचा जीव की प्राण होती, पण तू सगळं संपवलास. धोंडीबा असं बोलताच सावकाराला गीताचा निरागस चेहरा दिसू लागला. तिचा तडफड देह दिसू लागला. डोकं गरगर फिरू लागलं आणि अचानक सुंदर सावकार हसू लागला. मी राक्षस, मी राक्षस, पोटच्या पोरीला फाडणारा मी राक्षस म्हणून नाचू लागला. सावकारावर आज नियतीने वार केला होता. दुसऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणाऱ्या सावकारावर नियतीने नांगर फिरवला होता. सावकाराची अब्रू वेशीवर टांगली होती. गाव बघत होतं. इतक्यात पोलीस गाडी आली. पोलीस खाली उतरले. त्यांनी गीताच्या खुनाप्रकरणी सुंदर सावकार, बबन व त्याच्या गुंडांना अटक केली. तरीही सावकार हसत होता. वेड्याचा झटका आला होता त्याला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली. स्वतःच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांकडून अटक.